सर्वात अगोदर मी आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे जाहीर करते की या वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन झालं आहे। एक छोटीशी शाळा होती आणि त्या शाळेमधले सर नेहमीच विद्यार्थ्यांना सांगायचे की तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे, देशासाठी काहीतरी करायचं आहे, स्वतःचं नाव कमवायचंय, खूप मोठे व्हा, देशासाठी काही करा, स्वतःचं नाव कमवा, असं ते सातत्याने सांगत राहायचे। एक दिवशी न राहून शेवटी एका विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं, सर आपली शाळा खूप छोटी आहे, आपल्या शाळेच्या भिंती रंग उडालेल्या जुनाट आहेत, बाकीच्या शाळांमध्ये व्हाईट बोर्ड आलेही गेलेही, तिथे आता डिजिटल बोर्ड सुरू झाले, पण आपल्या शाळेमध्ये अजूनही आपण ब्लॅकबोर्ड आणि पांढरा खडू वापरतो आहोत। आपल्या शाळेचा परिसर छोटा आहे, आपल्या शाळेचं ग्राउंड छोटं आहे, अशा वेळेस आम्ही मोठे कसे काय होणार? आणि सरांनी उत्तर असं दिलं होतं की तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर किती मोठं आहे किंवा छोटं आहे यावर ते अवलंबून नसतं, तर तुम्ही स्वप्न किती मोठं पाहता आणि त्याचा तुम्ही ध्येयानं पालन कसं करतात त्यावर ते महत्वाचं आहे। आणि मला असं वाटतं या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या माध्यमातून तुम्हाला स्वप्न पाहण्याची अशीच खूप मोठी संधी आयोजकांनी दिलेली आहे। साईंनी जसं सांगितलं की 5, 6, 7 संत एकनाथ रंगमंदिरमध्ये पद्म फेस्टिवल आहे। वक्तृत्व स्पर्धा ही तर जस्ट तुमची सुरुवात आहे, पण आयोजकांचा मेन उद्देश असा आहे की तुम्ही पद्म फेस्टिवल मध्ये जे सगळे मान्यवर येणार आहेत, ज्यांना पद्म प्रकारातल्या वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे, त्यांचं तुम्ही स्वतः ऐकावं, ते कसे घडले, तिथपर्यंत कसे पोहोचले, हे सगळं तुम्ही जाणून घ्यावं, जेणेकरून तुमच्या आयुष्याचंही स्वप्न तुम्हाला मोठं बघता येऊ शकेल। या स्वप्नाच्या मार्गामध्ये कितीही अडचणी आल्या तरीही त्यांना आठवून तुम्हाला त्या सगळ्या अडचणी पार करता येऊ शकतील। ॲडव्होकेट साई यांचा माझा संपर्क जवळपास मला वाटतं 12-13 वर्ष झाले असतील, तेव्हापासून मी पाहत आहे। आता ॲडव्होकेटचं त्यांनी ॲज अ प्रोफेशन खूप चांगल्या रीतीने सुरू केलेलं असलं तरी अजूनही ते विद्यार्थ्यांमध्ये रमणारे आहेत। आणि म्हणून जेव्हा मी आयोजकांची काय भूमिका होती या सगळ्यामध्ये हा प्रश्न जेव्हा विचारला, तेव्हा त्यांची भूमिका मला कळाली की जस्ट फक्त विद्यार्थ्यांना, त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांना आणि शहरातल्या काही नागरिकांनाही हे पद्म पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत त्यांचं ऐकण्याची संधी मिळावी आणि त्यातून आपली ही नवीन पिढी खूप चांगल्या रीतीने घडावी, सामाजिक योगदान त्यांनी खूप चांगल्या रीतीने द्यावं आणि आपल्या राष्ट्र निर्माणामध्ये महत्वाचा सहभाग द्यावा, यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पद्म फेस्टिवल किंवा ह्या पद्म पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्यांचं पण ऐकायचं कशासाठी आहे, त्यांनी फरक काय पडणार आहे? तसंही आपण त्यांचे जर भाषण ऐकायचे असतील तर आपण युट्यूबवर जाऊन ऐकू शकतो, किंवा त्यांचा तो सोहळा, समारंभ सोहळाही पाहायचा असेल तर तोही आपण कोणत्याही स्क्रीनवर पाहू शकतो। अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्षात जाऊन ते ऐकण्याची आवश्यकता काय आहे? मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने वावरत असते आणि या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी मला इतके कॉन्फिडंट दिसतात की ऑलमोस्ट त्यांच्या डोक्यात सेट आहेच की माझं सिलेक्शन होणारच आहे आणि मला हे पद मिळणारच आहे। जेव्हा अशा विद्यार्थ्यांशी मी जास्त बोलते, त्यांना बोलतं करते, तेव्हा लक्षात असं येतं की यांचा हा कॉन्फिडन्स जबरदस्त जो आहे तो आलाय कुठून? तर त्यांचं म्हणणं, त्यांच्या सांगण्यातून अशा काही गोष्टी लक्षात येतात की त्यांच्या गावामध्ये नुकतंच एक कोणीतरी अधिकारी झालंय जे अगोदर त्या गावात कुणीच नव्हतं झालेलं, किंवा त्यांच्या नात्यामध्ये नुकतंच कोणीतरी एक अधिकारी झालंय जे त्यांच्या नातेवाईकामध्ये कुणीही अधिकारी नसण्याची परंपरा असताना, अशा परिस्थितीमध्ये काही वर्षांपूर्वी, काही म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी तुम्ही कदाचित ऐकलेलं असेल, कृषी विद्यापीठांमधले विद्यार्थी अधिकारी होण्याचं प्रमाण जबरदस्त होतं। कुठलेही अधिकारी विचारलं तर ते कुठल्या ना कुठल्या, विशेषतः मराठवाडा कृषी विद्यापीठातलेच विद्यार्थी असायचे। हे का घडायचं? कारण कृषी विद्यापीठामधली पहिल्या बॅच मधले 3-4 मुलं जेव्हा ऑफिसर्स झाले
तेव्हा त्यांचे ज्युनियर जे होते, जे कृषीचं शिक्षण घेत होते, त्यांनाही वाटायला लागलं की जर हे होऊ शकतात तर आम्ही का नाही होऊ शकणार, आम्ही सुद्धा होऊ शकतो. जेव्हा आपण दूरवरच्या बातम्या वाचत असतो, दूरवरच्या लोकांबद्दल स्क्रीनवर पाहत असतो, तेव्हा कुठेतरी तो एक दुरावा जाणवत असतो. पण जेव्हा आपल्याच नात्यातलं कुणी झालंय, आपल्याच गावातलं कुणी झालंय, आपल्याच कॉलेजमधलं कुणी झालंय हे जाणवतं, तेव्हा आपणही तिथपर्यंत पोहोचू शकतो हा कॉन्फिडन्स जास्त वाढलेला असतो. आणि याच विचारानं कदाचित आयोजकांनी ज्या पद्म पुरस्कार प्राप्त झालेले आहेत अशा तब्बल 12 जणांना आपल्या शहरामध्ये आमंत्रित केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला अगदी फेस टू फेस त्यांना बघण्याची संधी मिळावी, ऐकण्याची संधी मिळावी आणि पद्मश्री मॅमने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्यांच्याशी इंटरॅक्शन सुद्धा करता येईल. मला वाटतं ज्यांना पुरस्कार मिळतील या वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांना प्राइज सुद्धा आपण त्यांच्या हस्ते देणार आहोत. तुम्हाला प्राइज सुद्धा त्यांच्या हस्ते मिळेल, ही केवढी मोलाची गोष्ट आहे लक्षात घ्या. कारण जेव्हा तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये थोडेसे संघर्ष वाटायला येतील किंवा थोडेसे अपडाऊन्स चालू होतील किंवा थोडं लो फील व्हायला लागेल, डल फील व्हायला लागेल, तेव्हाही तुम्ही या दिवसाचा किंवा जेव्हा पुरस्कार तुम्हाला मिळतो आहे त्या दिवसाचा फोटो काढून जरी बघितलात ना तर तुम्हाला एक नवी उभारी मिळेल आणि पुन्हा एकदा या संघर्षांवर मात करून तुम्हाला पुढे जाण्याची शक्ती मिळणार आहे. म्हणून या सर्व बाबी करणं गरजेचं आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे, साईंशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं बरेचदा जेव्हा मी बोलले तेव्हा एक मेन प्रश्न माझा त्यांना असा होता की मग या कार्यक्रमासाठी तुम्ही स्पॉन्सरशिप घेतली आहे का? कारण आपण सगळे इथे आलो आहोत, आपल्याला आपला वेळ खर्च करावा लागला इथे येण्यासाठी, आपल्याला डिझेल, पेट्रोल, रिक्षाचे पैसे जे काही असतील ते खर्च करावे लागले इथपर्यंत पोहोचण्यासाठी. जेव्हा पद्म पुरस्कार प्राप्त असणारे मान्यवर 12 जण शहरात येणार आहेत, वेगवेगळ्या 3 दिवस असणार आहेत, अशा रीतीनं एक स्पर्धा आयोजित केली जाते आहे, हा हॉल लागतोय, तेव्हा संत एकनाथ रंगमंदिरचा हॉल हवा असणार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये याचाही खर्च लागेलच ना. जर आपण फक्त सिंगल किंवा आपल्या पाल्यांसोबत इथपर्यंत पोहोचलो तर त्यालाही आपल्याला वेळ आणि खर्च लागला आहे. आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं असेल तर डेफिनेटली खर्च तर भरपूर लागतोच, पण त्यामध्ये वेळही खूप जास्त द्यावा लागतो. मला आठवतं या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मी अवेलेबल आहे का हे बघण्यासाठी साईंनी मला पहिला फोन जो केला होता तो किमान 15 दिवसांपूर्वीचा होता. आणि जेव्हा पद्म पुरस्कार प्राप्त ज्यांना झाले त्यातले नेमके लोक कोणते निवडायचे, त्यांच्या तारखा कशा जुळवायच्या, हे सगळं करण्यासाठी ह्या आयोजकांना केवढी मोठी कसरत करावी लागली असेल, कसरतीपेक्षाही केवढा मोठा वेळ यामध्ये द्यावा लागला असेल हे आपण समजू शकतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे वेळ भरपूर किमती आहे, खूप किमती आहे. गेलेला पैसा आपण पुन्हा कमवू शकतो पण हा वेळ कमवू शकत नाही. आणि हाच वेळ ही सगळी आयोजन कमिटी तुमच्यासाठी देते आहे, जेणेकरून तुम्हाला त्यांचं ऐकण्याची तर संधी मिळावीच, पण तुम्हा सर्वांना तुमच्याही कलागुणांना वाव देता यावा, इथे स्टेजवर येता यावं आणि आपल्याला काही जे बोलायचं आहे, आयडियाज एक्सप्रेस करणं हे खूप महत्वाचं असतं. अदरवाईज आयडियाज भरपूर साऱ्या डोक्यात असतात, इनोव्हेशन्स असतात, बरंच काय काय असतं, पण कदाचित एक्सप्रेस करणं जमत नाही आणि म्हणून त्या तशाच राहतात. म्हणून तर कोणीतरी असं म्हटलंय की सगळ्यात इनोव्हेटिव्ह आयडियाज कुठे सापडतील तर ग्रेव्ह यार्ड मध्ये, स्मशानात सापडतील. कारण तिथे सगळे असे लोक आहेत की ज्यांच्याही डोक्यामध्ये भरपूर साऱ्या आयडियाज होत्या, इनोव्हेशन्स त्यांना करायचे होते, फक्त एक्सप्रेस कसं करायचं आणि खरंच त्या मार्गावर जायचं धाडस ते दाखवू शकले नाहीत, म्हणून ते तिथे गेलेले आहेत. म्हणूनच आपण जी तयारी केलेली असेल, पद्म पुरस्कार ज्यांना मिळाला आहे, जे 12 जण येत आहेत त्यांच्यापैकीच एखाद्या व्यक्तीवर तुम्ही तयारी केलेली असणार आहे. या निमित्तानं झालं काय, त्यांचं आयुष्य तुम्हाला वाचता आलं आणि जेव्हा प्रत्यक्ष ते तुमच्याशी बोलतील तेव्हा ते समजावून सुद्धा घेता येईल. त्याचा परिणाम हाच होतो की आपल्यालाही कुठेतरी धडपडल्यासारखं वाटत असेल तर त्यांच्यामधून आपल्याला प्रेरणा मिळते आणि लगेच आपण पुढे जाऊ शकतो, हेही आपण लक्षात नक्कीच घेऊ.
जसं साईने सांगितलं की काही जण अगदी नवखे असतील वक्तृत्व स्पर्धेमध्ये, इथे पहिल्यांदाच येत असतील, कदाचित थोडेसे नर्व्हस असतील, कदाचित इथे आल्यानंतर थोडंसं गांगरल्यासारखं होईल, पण अजिबात काळजी करायची नाही. का करायची नाही? कारण डेल कार्नेगी ज्यांनी स्वतः भरपूर सारी पुस्तकं लिहिली, ज्यातलं एक पुस्तक असंच स्टेज करेज बद्दलचंही आहे की स्टेजवर जाऊन बोलायचं कसं वगैरे वगैरे, त्यांना सुद्धा सुरुवातीला स्टेजची भीती होतीच. स्टीव्ह जॉब्स सारख्या अशा अनेक मान्यवरांना सुद्धा स्टेजची भीती सुरुवातीला होतीच. ही स्टेजची भीती कशी जाऊ शकते? फक्त प्रॅक्टिस करूनच जाऊ शकते. त्यामुळे हा तुमचा पहिला दिवस असेल स्पर्धेचा, स्टेजवर येण्याचा, ओके, तुमच्या प्रॅक्टिसला सुरुवात झालेली आहे असं म्हणून तुम्ही अगोदर स्वतःचं कौतुक करून घेऊन मग इथे या. कारण मला तुम्हा सर्वांचंच कौतुक, टाळ्या वाजवायच्या होत्या का? हा, वाजवून घ्या. मला तुम्हा सर्वांचंच कौतुक यासाठीही वाटतं आहे की आज तसा रविवारचा दिवस, काही मुलांच्या शाळा 27 पासून सुरू झाल्या असतील, काही मुलांच्या शाळा 1 तारखेपासून सुरू होणार असतील. म्हणजे सकाळी उठणं, धडपड करणं, आवरणं सगळं करायचं आहे. तुमच्यासोबत तुमच्या आईंना पण करायचं आहे, आयांना करायचं आहे, मदर्स, आणि त्यासोबतच पॅरेंट्स मंडळींपैकी बरेच जण वर्किंग असतील. आज रविवारचा मस्त सुटीचा दिवस होता, छान घरी किंवा दुसरीकडे कुठे जाऊन तुम्हाला एन्जॉय करता आलं असतं. अगदी काहीच नाही म्हटलं तर पद्मश्री मॅम म्हणाल्या त्या पद्धतीने बाकीचे जेव्हा रील्स मध्ये अजूनही बुडालेले असतील तेव्हाही तुम्ही इथे येत आहात, काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात, स्वतः इथे एक्सप्रेस करण्यासाठी उभे राहणार आहात, हे निश्चितच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करते. आणि एक गोष्ट अवश्य सांगते ह्या माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, सचिन तेंडुलकर जेव्हा अगदी छोटे होते, लहान होते आणि त्यांचा क्रिकेटमधला इंटरेस्ट लक्षात आला होता, क्रिकेटमध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केलेली होती. एकदा असंच झालं की प्रॅक्टिसच्या दरम्यान त्या मॅच मध्ये ते हरले आणि खूप निराश झाले. निराश झाल्यानंतर त्यांच्या कोचने रमाकांत आचरेकर सरांनी या छोट्या सचिनला आपल्या गाडीमध्ये बसवलं आणि मुंबईतल्या अशा काही ग्राउंडवर नेलं जिथे ऑलरेडी वेगवेगळी मुलं क्रिकेट मॅच खेळत होती. आणि त्या सगळ्या मॅचेस दाखवल्यानंतर हे आचरेकर सर त्या छोट्या सचिनला म्हणाले की या प्रत्येक ग्राउंडवर तू जितकी मुलं बघितली आहेत ना, या सगळ्या मुलांना खूप मोठं व्हायचं आहे, क्रिकेटमध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे. या सगळ्यांपेक्षाही जास्त तुला मोठं व्हायचं असेल तर तुला त्या सगळ्यांपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. अर्थातच ती मेहनत त्यांनी केली. जेव्हा बाकीचे सगळेजण एंटरटेनमेंट मध्ये बिझी असायचे तेव्हाही सचिन प्रॅक्टिस करत असायचे. जेव्हा सगळेजण आता ब्रेक झालाय म्हणून मस्त कुठेतरी बसलेले असायचे तेव्हाही सचिन जो कोणी तिथे अवेलेबल असेल त्याला म्हणायचे, तू तुला वाटेल तसा बॉल टाकत राहा, मी बॅटिंग करत राहतो. एवढी मेहनत केली म्हणून ते क्रिकेटचा देव म्हणून नावाजले जातात. सो मेहनत करावी लागेल, अडचणी येतील, पण तरीही आपण त्यावर पाय रोवून पुढे जाणं हे महत्वाचं आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, या आयोजक कमिटीचा कोणताही वैयक्तिक फायदा नसताना तुम्हा सर्वांना तो फायदा मिळावा, ऐकण्याची सगळ्यांना संधी मिळावी, यासाठी ही आयोजन कमिटी हा कार्यक्रम आयोजित करते आहे. एका अर्थानं त्यांचंही सामाजिक योगदान ते या माध्यमातून देत आहेत. तुम्ही डेफिनेटली मोठे होणारच आहात. तुम्हीही कदाचित, म्हणजे अपेक्षा बाळगायला हरकत नाही ना की कदाचित तुमच्यापैकीही कोणी या पद्म पुरस्कार प्राप्त झालेल्यांमध्ये असू शकेल. अपेक्षा बाळगायला हरकत नाही. आणि जर कुणाला शंका येत असेल की पद्म पुरस्कार मला तर नाही मिळणार, तर आपण अंडर एस्टिमेट स्वतःला करतोय का याचा फक्त विचार करा. सो एनिवे, तुम्ही पण जेव्हा मोठे व्हाल, जेव्हा काही करणार, तेव्हा या समाजासाठीही काही करण्याची अवश्य दक्षता घ्या. कारण असं म्हणतात की आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येत असतं. या संदर्भात एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगेन आणि मग आपली रजा घेईन. एक भिकारी नेहमीप्रमाणे दुसरा दिवस झाल्यानंतर उठला. त्याची भिकेची जी झोळी होती त्याच्यामध्ये काल जे तांदूळ मिळालेले होते त्यातलेच मुठभर तांदूळ त्याने आपल्या झोळीमध्ये टाकले. कारण
त्या भिकाऱ्यांचाही एक रिवाज असतो की झोळी जेव्हा आपण भीक मागण्यासाठी नेतो तेव्हा ती रिकामी न्यायची नाही, त्याच्यामध्ये काहीतरी तर ठेवायचं जेणेकरून आपल्याला आणखी मिळत राहतं. आणि हा भिकारी मुठभर तांदूळ त्या झोळीमध्ये टाकले आणि भीक मागण्यासाठी म्हणून तो निघाला. जसजसा तो पुढे पुढे जात होता तसतसं त्याला लक्षात असं आलं की याच मार्गावरून एक रथ येत आहे. रथ नेमका कुणाचा असेल बरं, हा विचार करत असतानाच त्याच्या लक्षात आलं, तोपर्यंत रथ बऱ्यापैकी जवळ आला होता आणि त्याला लक्षात आलं की अरे या रथामध्ये तर स्वतः राजे महाराज स्वार आहेत. आणि त्याला खूप आनंद झाला. एरवी राजवाड्याच्या जवळ सुद्धा कोणी आपल्याला फटकू देत नव्हतं, पण राजा स्वतःच याच मार्गावरून जाणार आहे म्हटल्यानंतर आता राजाला मी भीक मागण्यापासून मला कुणीच अडवू शकणार नाही. या भिकाऱ्याला खूप आनंद झाला आणि तो जस्ट वाट पाहत होता की कधी त्या राजाचा रथ माझ्या जवळ येतोय आणि माझ्या भिकेची झोळी मी त्याच्या समोर पसरेन. तेवढ्यात तो रथ जवळ आला आणि याला खरंच इतकं आश्चर्य वाटलं की राजा स्वतः त्या रथातून खाली उतरला. राजा जसा त्या भिकाऱ्याच्या जवळ येत होता याची नजर त्या राजाच्या सगळ्या अलंकारांकडे गेली. मी काय मागू भिकेमध्ये? गळ्यातला कंठा मागू, हातातलं कडं मागू, बोटातल्या अंगठ्या मागू, मी नेमकं काय मागू? त्याच्या डोक्यामध्ये ते सगळं चाललं होतं आणि तेवढ्यात त्याचा विचार तो चालू असतानाच राजानंच आपल्या जवळची एक झोळी पुढे केली आणि सांगितलं, तुझ्याकडे जे काही असेल ते या माझ्या झोळीमध्ये मला दान कर. भिकाऱ्याला देण्याची कधीच सवय नाही, घेण्याची सवय आहे. आणि हा प्रत्यक्ष राजा ज्याच्याकडून मला बरंच काही मिळणार होतं तो राजा या माझ्या मुठभर तांदूळाला सुद्धा मागतोय, कसं काय शक्य आहे? त्याच्या डोक्यात तो विचार चालू झाला की हे काय आहे. आणि हा पटकन काढून देत नाहीये झोळीतलं काही म्हटल्यानंतर राजा पुन्हा लगेच म्हणाला, मला राजगुरूंनी सांगितलेलं आहे की आपल्या राज्यावर एक खूप मोठं अरिष्ट कोसळणार आहे, संकट येणार आहे आणि या संकटातून जर आपल्या राज्याला वाचवायचं असेल तर या गुरूंनीच एक तोडगा दिला होता, तो म्हणजे आज सकाळी मी रथातून या दिशेनं निघायचं आणि जो कोणी पहिला माणूस दिसेल त्याला ह्या झोळीमध्ये काहीतरी टाकायला सांगायचं. आणि मला दिसलेला तू पहिला माणूस आहे, त्यामुळे माझी ही झोळी अशी रिकामी राहू देऊ नकोस. काहीतरी तुझ्याकडे जे असेल, तुला जे काही टाकावं असं वाटतं ते या झोळीमध्ये टाक. आता भिकाऱ्याला आणखी जास्त मोठा पश्चाताप होऊ लागला की काय आपल्याला दुर्दशा सुचली आणि आपण इथेच उभं राहिलो. आता मुठभर तांदूळातले काही द्यायचे म्हणजे किती अवघड ना. तोपर्यंत राजा पुन्हा त्याला म्हणत होता, तू माझ्यासाठी नाही आपल्या राज्यासाठी म्हणून या झोळीमध्ये काहीतरी टाक. याचा हात त्या झोळीमध्ये गेला पण ते मुठभर तांदूळ हातात काही घेतले जातच नव्हते. शेवटी त्यानं तांदूळाचा एक कण घेतला आणि तो एक कण त्या झोळीमध्ये टाकला. राजाने ती झोळी घेतली आणि तो रथावर चढून पुन्हा निघून गेला. हा भिकारी पुढे भीक मागत राहिला खरा, पण त्याच्या डोक्यात सतत तेच होतं की राजाकडून मला भीक अपेक्षित होती तर माझाच तांदळाचा एक दाणा मला त्या राजाला द्यावा लागला, एका दाण्याचं माझंच नुकसान झालेलं आहे. आणि हेच त्याच्या डोक्यामध्ये विचार असल्यामुळे आज आधीच्या म्हणजे पूर्वीपेक्षा कधीही मिळाली नव्हती एवढी जास्त भीक मिळालेली आहे याकडे सुद्धा त्याचं लक्ष गेलं नाही. झोळी अगदी तुडुंब भरली तेव्हा तो घरी आला आणि त्याची बायको खुश झाली की वाव, आज तर झोळी तुडुंब भरली, आपल्याला आता 8-10 दिवस छान खाता पिता येणार. पण लगेच त्यानं सांगितलं, नाही, ह्या तुडुंब भरलेल्या झोळीकडे पाहू नको, मला एक दाणा द्यावा लागला. राजानं मला काहीच दिलं नाही, उलट तांदळाचा एक दाणा मी त्याला दिला, याचं मला फार वाईट वाटतंय. आणि मग अर्थातच तिलाही वाईट वाटलं की राजानं जर दान दिलं असतं, भीक दिली असती तर मोठी दिली असती, पण उलट माझ्या नवऱ्यालाच एक तांदळाचा दाणा द्यावा लागला. ठीक आहे, आता काही पर्यायच नव्हता म्हणून त्यांनी झोळी सगळी खाली उलटली आणि उलटल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्या मुठभर तांदूळातला एक दाणा सोन्याचा झाला आहे. आणि मग दोघांनीही कपाळावर हात मारून घेतला की जर त्यांनी पूर्ण मुठभर तांदूळ टाकले असते त्या राजाच्या झोळीमध्ये तर कदाचित एवढे पूर्ण जास्त आणखी त्याला तेवढंच मिळालं असतं. आपण जे देत असतो तेच आपल्याकडे परत येत असतं. गोष्टीच्या माध्यमातून यासाठी सांगितलं की ते लगेच लक्षात यावं म्हणून. पण जेव्हा आपण सभोवताली सुद्धा बघाल तेव्हा आपल्यालाही त्याचाच प्रत्यय येत राहील. आपण जर प्रेम दिलं तर प्रेम आपल्याला परत मिळतं. आपण इतरांनाही आदर दिला तर आपल्यालाही आदर मिळत राहतो आणि अशाच सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून ही बच्चे कंपनी
विशेषतः ही बच्चे कंपनी जी आहे जी मोठी होणार आहे, तर तुम्हालाही आज जसं हे आयोजक सामाजिक योगदान म्हणून हा कार्यक्रम करत आहेत, त्याच पद्धतीनं तुम्हीही तुमचं योगदान कशा रीतीनं द्यायचं याचाही विचार करून त्या काळामध्ये अवश्य रीतीने हे योगदान द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करते. तुम्हा सर्वांना तुमच्या स्पर्धेसाठी शुभयश चिंतते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.